तर इकडे विधानसभेच्या तोंडावरती केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। अहमदनगरचं अहिल्यानगर असं नामांतर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं हिरवा कंदील दिलेला आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक पोस्ट करत या संदर्भातली माहिती दिली। या नामांतराचा प्रस्ताव काही दिवसांपासून केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत होता। काही जणांनी नामांतराच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल केलेली होती। मात्र आता केंद्राकडून या नामांतराला मंजुरी मिळाल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे। नगरकरांची भावना होती की एक नगरमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे अहिल्यादेवींचा आणि त्यांच्यासारखं श्रेष्ठ नेतृत्व, श्रेष्ठ संत आपल्या नगरमधून असताना सुद्धा त्यांचं नाव होण्यासाठी खूप उशीर होत होता। परंतु एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेऊन ते राज्य शासनामध्ये मंजूर केलं व केंद्रात पाठवलं व केंद्रातही तेवढ्या तत्परतेने नरेंद्रजी मोदी आणि त्यांच्या शासनाने ते कॅबिनेटमध्ये मंजूर करून नगरकरांना खूप आनंदाची पर्वणी दिलेली आहे। नगरचं नाव जे अहिल्यानगर झालंय हे आमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आणि अहिल्यानगरच राहावा। केंद्र शासनाने नगरच्या नामांतराला मंजुरी दिली आहे आणि आजपासून आम्ही अभिमानाने सांगू की आम्ही अहिल्यानगरचे रहिवासी आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।